नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे झणझणीत शेवभाजी. प्लेटमध्ये शेव घेतलेली आहे आणि सुरुवातीला वाटण तयार करणार आहे. कढईमध्ये 1 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे पातळ कापून घातलेले आहेत. त्याचबरोबर 9 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घातलेला आहे. आता काही खडे मसाले घालणार आहे. त्यामध्ये 2 ते 3 नारळाचे तुकडे, 1 दालचिनीचा तुकडा, 1 तेजपान, 1 चम्मच धने आणि अर्धा चम्मच जिरे. सर्व जिन्नस कांद्यासोबत परतून घेणार आहे. त्यानंतर 1 मीडियम आकाराचा टमाटर उभा पातळ कापून घातलेला आहे. टमाटरसुद्धा मसाल्यासोबत परतून घेणार आहे. मसाले परतलेले आहेत. गॅस बंद केलेला आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर पाणी न घालता वाटण तयार करणार आहे. तेल घातलेलं आहे आणि तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं आहे. मीडियम गॅसवरती शिजवायचं आहे. आता आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये 1 चम्मच गोडा मसाला घातलेला आहे, तिखट घातलेला आहे, हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मसाले छान मिक्स करायचे आहेत. मसाले करपू नयेत त्यासाठी थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे. मसाले छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेले आहेत. आता आपल्याला रश्श्यासाठी कोमट पाणी घालायचं आहे. रश्श्याची थिकनेस कशा पद्धतीची हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. आता आपल्याला 2 ते 3 उकळी येईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर शेव घालायची आहे. मिक्स करायची आहे. आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. शेव घातल्यानंतर काही सेकंदामध्येच गॅस बंद करायचा आहे. तर अशा पद्धतीने झणझणीत अशी टेस्टी शेवभाजी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा.